नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. सरपंच मंगेश साबळे हे नाव तुम्ही कुठे ना कुठे ऐकले असेल. तुम्ही त्यांचे समर्थक असाल किंवा नसाल, त्यांना ओळखत असाल किंवा नसाल ओळखत, परंतु एक भारतीय नागरिक म्हणून हा व्हिडिओ पाहणं तुमची जबाबदारी आहे. का जबाबदारी आहे? कारण की ह्या सत्ताधाऱ्यांनी कसल्या पद्धतीने ह्या भारतीय संविधानाचा आणि सत्तेचा गैरवापरही करू लागले, हे एवढे तुम्ही ते सिद्ध करून तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही सरपंच मंगेश साबळे यांच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवरून एक व्हिडिओ नक्कीच मागील 2 दिवसांपूर्वी बघितला असेल. तो म्हणजे त्यांनी एक सविस्तर विश्लेषण केलं आहे की कशा पद्धतीने CP, DCP आणि OED छत्रपती संभाजीनगर येथील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना कोणत्या प्रकारचं नोटीस हे देण्यात आलं आहे. ते नोटीस काही साधं सुद्धा नसून ते नोटीस म्हणजे तडीपार नोटीस. अवघे पुढील 2 वर्षे त्यांना छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यातून बडतर्फ जे आहे की तडीपार नोटीस त्यांना पाठवण्यात आलं आहे. अर्थात तडीपार नेमकं काय, याचा अर्थ तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. तडीपार म्हणजे काही कलमा त्याच्यात लावण्यात आला आहे. भारतीय संविधानात नमूद असलेल्या त्या कलमा कोणाला लागू करण्यात येते आणि कोणाला नाही हे देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे. जे काही नोटीस आहे तडीपारचं, ते नोटीस अर्थात तुमचं भारतीय नागरिकत्व रद्द करण्याचं, अर्थात पुढील 2 वर्षे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा हे जे काही मुख्य मराठवाड्यातील मुख्य 2 जिल्हे आहे, या 2 जिल्ह्यातून मंगेश साबळे यांना जे ऐक्यता तडीपार करण्यात आलं आहे. त्यांचा कोणताही अधिकार किंवा त्यांचं भारतीय नागरिकत्वाच्या आधारावरती जे काही आपल्याकडं वोटर आय डी कार्ड, मतदान कार्ड असतं, आधार कार्ड असतं, याचं कोणतंही अस्तित्व या 2 जिल्ह्यातून नाही. नेमकं याचं काय कारण हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात सांगणार आहे आणि कसल्या पद्धतीने नोटीस टाकण्यात आले हे देखील सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. जर कधी मंगेश साबळे यांचा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर ठीक, नसेल बघितला तरी देखील हा व्हिडिओ बघणं खूप महत्त्वाचं आहे. खरं तर सरपंच मंगेश साबळे यांच्यावरती नेमकं कोणता दबाव पडला, काय पडला, त्यांचं त्यांना माहीत. माझं त्यांच्याशी अद्यापपर्यंत काही बोलणं झालं नाही, त्यांच्या समर्थकांसोबत जे काही त्यांचे रिलेटिव्ह आहेत त्यांच्यासोबत. कारण की अवघ्या 10 लाख लोकांनी इंस्टाग्रामवरती जो व्हिडिओ बघितला होता, तो व्हिडिओ अगदी काही टायमातच त्यांना इंस्टाग्राम आणि फेसबुक या दोन्हीही मेटाच्या प्लॅटफॉर्मवरून हटवावा लागला. नेमकं का हटवावं लागला त्यांच्यावरती, की राजकीय किंवा काही अधिकाऱ्यांचं प्रेशर पडलंय का, हा देखील प्रश्न आता चिन्ह इथं उपस्थित होय. कारण की तुम्ही सरपंच मंगेश साबळे यांची पॉप्युलरिटी बघितली असता, तुम्ही त्यांचा व्हिडिओ जर कधी बघितला असेल तर अवघ्या 8 ते 10 तासाच्या अवघ्या टायमामध्ये त्यांचा तो व्हिडिओ तब्बल ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती 1 मिलियन लोकांनी बघितला होता. अर्थात 10 लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितला होता. परंतु मात्र त्यांनी तो व्हिडिओ हटवला. नेमकं का, त्यांच्यावरती कोणतं प्रेशर पडले ते त्यांना माहीत. आता नेमकं नोटीस कसं आलं? नोटीस काही त्यांच्या कोणत्याही आंदोलनातून त्यांना आलं नाही किंवा जे काही लोक म्हणतात की काही विरोधक म्हणतात की ते स्टंटबाजी करतात त्याचं सुद्धा आलं नाही. बल्कि जे काही छत्रपती संभाजीनगर येथील मेन IAS अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर एक OLD जे गृह खात्याच्या माध्यमातून जो काही मेन अधिकारी जिल्ह्यांसाठी मर्यादित असतो OLD, त्यांनी आरोप केले मंगेश साबळे यांनी की OLD, DCP आणि CP या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे साजिश करून माझ्यावरती नोटीस बजावण्यात आली. कशा पद्धतीने की त्यांच्या माध्यमातून खोटे साक्षीदार इथे पुरावे हे दाखवण्यात आले आणि त्या पुराव्याच्या माध्यमातून, त्या साक्षीच्या माध्यमातून ही नोटीस काढण्यात आली. आणि त्या साक्षीदारांना हे देखील सांगितलंय की त्या साक्षीदारांनी सांगितलंय, असं त्यांनी सिद्ध केलंय की जर कधी आमचं नाव तुम्ही इथे घेतलं तर हे खूप वाईट होईल किंवा आमच्या जीवनासाठी हे धोकादायक आहे. मंगेश साबळे हे गुंडागिरी माणूस आहे आणि तो आम्हाला कधी पण आमचा एन्काउंटर इथे करू शकतं. आता नेमकं ते साक्षीदार नोटीस काय ते थोडक्यात त्यांचा व्हिडिओच मी ते प्ले करतो जेणेकरून तुम्हाला सविस्तर कळेल. कलेक्टरला, COला, विविध अधिकाऱ्यांना जाब विचारला म्हणून कारवाई करायला हवी, तर कारवाई कशा आधारे केली हे मी आपल्याला दोन्ही साक्षीदाराचे कथन वाचून दाखवतो. सुमारे 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. साक्षीदारास नेमकी तारीख आठवत नाही. संध्याकाळी 7:30 वाजेच्या सुमारास साक्षीदार शेतात राहत असल्याने किराणा सामान घेण्यासाठी आमच्या गेवराई पायगा गावात आलो होतो. तेव्हा आमच्या गावातील ग्रामपंचायतच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात मंगेश साबळे आणि त्यांचे
काही साथीदारी नशा करत बसले होते. त्यांनी मला पाहून इकडे ये म्हणून आवाज दिला. मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला कॉलर पकडून त्यांच्यात बसवले आणि पैसे मागायला सुरुवात केली. पैसे दिले नाही तेव्हा माझ्या कानाखाली मारली आणि माझ्या खिशातून 3,500 रुपये काढून घेतले. चल तुझ्याकडचे सर्व पैसे काढ, आम्हाला पिक्चरला जायचंय. म्हणून माझ्याकडचे पैसे नाहीत असं जेव्हा मी सांगितलं तेव्हा माझ्या कानाखाली मारली. आणि हे खोटे गुन्हे. किती पैसे काढले? 3,500. दादा हो, मी माझ्या गावामध्ये 7:30 वाजेच्या दरम्यान दारू पीत बसलो होतो माझ्या सोबत्याबरोबर आणि एका जणाला मी बोलवलं, 3,500 त्याच्या खिशातले काढले आणि त्याच्या कानपटीत मारली. हा गुन्हा माझ्यावर दाखल केला. अरे मी सरपंच आहे. मी 150 विहिरी मंजूर केल्या. एका विहिरीचे 5,000 10,000 जरी घेतले तर 3, 4, 5 लाख रुपये कशी मी जमा करू शकतो? 3,500 रुपयासाठी मी एखाद्याच्या कानपटीत मारेल? आणि याने कुठेही तक्रार केली नाही. आज मोबाईल आहे लोकांकडे, याने कुठेही व्हिडिओ काढला नाही. असे खोटे जाब घेऊन, आणि हा जाब कशाच्या आधारावर दिलाय? हकीकत सांगून साक्षीदाराने यानंतर कुठेही साक्ष अथवा जबाब देणार नाही या अटीवर सदरचा जबाब दिलाय. वाक्याचा अर्थ लक्षात येतोय? हकीकत सांगून साक्षीदाराने यानंतर कुठेही साक्ष अथवा जबाब देणार नाही या अटीवर, म्हणजे मी समोर येणार नाही, माझी साक्ष अशीच ठेवा. दुसरा साक्षीदार काय म्हणते पहा. 4 वाजेच्या सुमारास साक्षीदार यांच्या मोटरसायकलवर फुलंब्री येथून गेवराई पायगा गिरजा नदीच्या पुलावरून जात असताना मंगेश साबळे यांच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये मला क्रॉस झाले. त्यांनी मला पाहून त्यांची स्कॉर्पिओ माझ्या पाठीमागं लावली. ती माझ्या गाडीला आडवी लावली आणि मला गाडीच्या खाली ओढून माझ्या कानाखाली मारून गिरजा नदीच्या पुलाखाली घेऊन गेले आणि माझ्या खिशातले 4,500 रुपये काढून घेतले. अरे काय धंदे झाले? सीपी आणि डीसीपी लेवलचे अधिकारी तुम्हाला असे खोटे चाळे करायला सुचतात कसे रे? नेमकं आता नोटीस का त्यांना देण्यात आली, याच्या मागचं नेमकं मुख्य कारण काय? हे स्वतः मंगेश साबळे यांनी या अधिकाऱ्यावरती आणि या गृह खात्यावरती आरोप करत हे त्यांनी सांगितलंय की माझं राजकीय वर्तुळ दाबण्याचं हे मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र या लाचखोर हरामखोर अधिकाऱ्यांना पैसे देऊन लाच देऊन यांच्या माध्यमातून कंप्लेंट करण्याच्या मार्गावरती एक गृह खातं आहे. अर्थात आपल्या राज्याचे सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या काही हाली दलाल नेत्यांच्या माध्यमातून हे सर्वांनी एक षडयंत्र केलंय. कारण की तुम्हाला माहिती आहे की मंगेश साबळे सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार त्यांच्या आक्रमक शैलीमुळे आणि त्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत असतात. आता रिसेंटलीच काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर कसा राडा केला होता आणि आंदोलन केलं होतं. कशामुळे केलं होतं ते तुम्हाला सर्व काय माहिती आहे. रवल इथे दोहरायची गरज नाही, सांगण्याची देखील गरज नाही. त्या नोटीसमध्ये मुख्य उल्लेख जवळपास 2023 पासून करण्यात आलाय. ज्या वेळेस त्यांनी त्यांची जी काही एक गाडी होती नॅक्झॉन टाटाची ती जाळली होती. त्यांनी जे काही निषेध मराठा आंदोलनासाठी केला होता, हालाकी त्यांनी हे देखील सांगितलं जर मी गाडी जाळली नसती तर मी स्वतःला जाळून घेतलं होतं, परंतु माझी गाडी माझ्या समोर असल्यामुळे मी त्याचा निषेधार्थ ती गाडी जाळली. तर त्यांनी त्याच्यामध्ये गुंडागिरीचं राज मंगेश साबळे करू लागलाय. त्याचबरोबर जे आहे की गावखेड्यामध्ये दारू पिण्यासाठी सट्टाबाजी करण्यासाठी मंगेश साबळे जे आहे की गरीब आम लोकांकडून पैसे घेऊ लागलाय. आणि मंगेश साबळेने हे देखील सांगितलं जर कधी मला यांच्याकडून पैसे घ्यायचे असते तर मी एका गावचा सरपंच आहे, माझ्या हाताकडून कमीत कमी मिनिमम मॅक्झिमम 100 ते 500 विहिरी मी मंजूर करून दिलाय. तर त्याच्याकडून मी प्रत्येकी 5,000 रुपये जर कधी घेतले असते तर ऑलमोस्ट मी 4-5 लाख रुपये त्यांनी एक आकडा सांगितलं तेवढे मी आरामशीर कमवले असते. तर मग मला असे छपरीगिरीचे धंदे करण्याची काय गरज आहे? तर मित्रांनो, काही ना काही विचारात घेणं महत्वाचं आहे की कसल्या पद्धतीने ही व्यवस्था आणि हे जे की भ्रष्ट अधिकारी या भारतीय संविधानाचा कसल्या प्रकारे हा दुरुपयोग ते करू लागले, याच्यासाठी आपण सर्वांना एक होण्याची गरज आहे आणि मंगेश साबळे यांना जाहीर पाठिंबा देण्याची काळाची गरज आहे. आज मंगेश साबळे यांचा आवाज दाबला, उद्या रविराज साबळे यांचाही आवाज दाबला आणि दमादमाने हे जे आहे की ही न्याय व्यवस्था सर्व काही खंडित करून टाकेल आणि संविधानाचं फक्त नाव विसरेल. मित्रांनो, तुम्हाला या सर्व काही गोष्टीवरती काय वाटतं आपली राय कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवू शकता आणि पुढील अपडेट्स बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब तुम्ही ते करू शकता. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.